शरीराने धडधाकट असलेला माझा महादेव दाता असा अचानक कसा गेला, या प्रश्नाचं उत्तर गेले कित्येक वर्ष शोधत होतो मी. पण काही कोड्यांची उत्तर आयुष्यात न सापडलेलीच बरी असतात. खूप त्रास होतो त्यांच्या उत्तरांचा. आजोबा, आदिनाथ, पार्वती, श्रीरंगाने आमचे डोळे उघडले. पण वेळ टळून गेल्यानंतर पुढचा प्रत्येक क्षण हा प्रायश्चित्ताचा आणि पश्चातापाचा असतो. आणि आम्ही तेच केलं. रात्रभर तुझ्या छायाचित्रासमोर उठाबशा काढत राहिलो. आदिनाथ, आदिनाथ, मी शुभ्रा आहे. आदिनाथ, रात्र खूप झालेली आहे. आता आराम करा. भूतकाळाचा प्रवास म्हणावा तितका सोपा नसतो. जा, घेऊन जा त्याला. जा, झोपू दे त्याला. चला आज जाऊया, आपल्या खोलीत जाऊया. चला. तिच्या बहिणीची पण धिंड काढूया. हो हो, तिच्या बहिणीची पण धिंड काढूया. पळ पळ. माझं चुकलं, वय माझं चुकलं. तुला वाचवायचं सोडून मी पळून गेलो. ते काय करू? मला गाव खरेदीत ठेचून मारलं असतं, माझं तुकडं तुकडं केलं असतं. मी पळालो. आणि मग बऱ्याच दिवसांनी गावात परत आलो. तुला शोध शोध शोधली, सगळ्या जागा पालत्या घातल्या, कुठे सापडले नाही. इंदे इंदे
इंदे कुठं गेली असं? कुणाला शोधतो आहेस? माझ्या इंदीला. माझी सोडून पळून आलास तिला, अनाथा म्हणून माझी. आता कशा पायी परत आलायस तू? ती तुला या जन्मात नाही भेटत. अशी का हसतीयस? तुला ठाव आहे इंदी कुठं आहे? मला भेटायचंय. हिंदी बयो, काळजात बयोच्या पेटलाय अंगार. लपून लपून आता होणार आहे वार. म्हणजे इंदी जिती आहे. कुठं आहे ती? कुठं? अजगराच्या पोटात. अजगराच्या पोटात? जिती हाय आणि अजगराच्या पोटात? तू अंट्याचं वाड्याकडे, पोटात तिचा वास. अजगराचा वेळ खा घेईल समजा शास्त्र्यांचा घास. कोड्यात बोलतीयस. मला सांग इंदी कुठं हाय? काय करतीय? 4 घास खाल्लं त्याच, तोंड त्याची 2. समजच घेणार घास, मग बाकी उरलं कोण? एक तोंड बैरोकालीच, दुसरं तोंड वाड्यात हाय, आणि ते अजगर तीच बयो जागवणार हाय. अजगर, 2 तोंड, एक भैरव कालीकड, दुसरं शास्त्र्याच्या वाड्याकड. म्हणजे भुयार. इंदी भुयारात काय करते? इंदे, इंदे. ही बाहुली कसली? बाहुली नाही ही. मग काय? शास्त्र्यांचा तळपाट करणारी शक्ती आहे. हा? ही बाहुली म्हणजे लई ताकद आहे हिच्यात. चित्ता माणूस बघता बघता कधी मसान वाटला लागतो त्याच त्याला बी कळत नाही. काय सांगतेस? काय? तो थट्टा खट्टा रघुनाथ शास्त्री बिछाण्यातून थेट मसनात गेला. सदाशिव वासंतीची गाडी सरळ सोट रस्त्यावरना आपोआप उलटली. सदाशिव शास्त्री तर गेलाच. पोटातल्या नव्या शास्त्र्या सकट ती वासंती बी गेली. हिचीच किमया हा ही समधी.
काली कर्मावली नाव हा हिच. आता बघतो त्या शास्त्राच्या मसान वाटत कोण कोण येत होती. त्याने माझी धेंड काढली आणि म्या त्यांची तिरडी बांधली. आता फक्त दोनच उरल्यात, महादेव आणि त्यो दिनू. त्यांची लाकडं जमवतो मसनात. म्या त्यांची बी तिरडी बांधतोच. तू एक काम कर, गायब हो कायदीस. म्या वाडा रिकामा करतो. मग ये वाडा आपला असं आपला. शास्त्र्यांचा नाय. तुला मारलेल्या एक एक चापकाच्या फटक्याचा आणि मला मारलेल्या एक एक दगडाचा हिसाब चुकता केल्याशिवाय जायची नाही ही इंदुमती. मला आयुष्यातनं उठवला नाही, त्यांना जगातनं उठवला ना तर नाव लावायची नाही इंदू. इंदी परत आली. आता पुन्हा जाळ पेटणार. तेव्हा दिन्या वाचला होता, आता कोणी बी वाचणार नाही. समजा खाक होणार. समजा शास्त्र्यांची जळून राख होणार. पार्वती, अक्षम्य गुन्हा केलाय आम्ही. तुझी काही चूक नसताना तुला घराबाहेर काढला. ही आपला वंश तुझ्या पोटात वाढत असताना का नाही परत आलीस तू? आदिनाथ, अहो काय झालं आपल्या बाळाचं पुढे? का वागलो आम्ही? आमच्या विक्षिप्तपणामुळे आम्ही आमच्याच वंशाचा बळी घेतला. आम्हाला माफ कर. आदिनाथ, आदिनाथ भानावर या. मी पार्वती नाहीये, शुभ्रा आहे. काय बोलतेस तू? आम्ही महादेव आहोत आणि तू आमची पार्वती आहेस. नाही, तो गेला जन्म होता महादेव आणि पार्वतीचा. या जन्मात आपण आदिनाथ आणि शुभ्रा आहोत. असे का बघताय? आदिनाथ भानावर या. आदिनाथ, मी शुभ्रा आहे. तुम्हाला आठवतंय आपली कोकणात भेट झाली होती. आदिनाथ, गेल्या जन्मातल्या चुका गेल्या जन्मातल्या होत्या. त्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून आपल्याला हा जन्म मिळालाय. आणि आदिनाथ, आता सुद्धा माझ्या पोटात आपलं बाळ आहे आणि ते सुखरूप आहे. या जन्मात तुम्ही मला घराबाहेर नाही काढलं. मी तुमच्या जवळच आहे. आदिनाथ, भानावर या. आदिनाथ, आदिनाथ, मी शुभ्रा आहे. तुम्ही महादेव नाही, आदिनाथ आहात. आदिनाथ, भानावर या. आदिनाथ. शुभ्रा,
शुभ्रा, आदिनाथ, शुभ्रा, काय झालं होतं मला? काही काळ तुम्ही इथे नव्हतात. ती मूर्ती हातात घेतली